नमस्कार. आपल्या सर्वांचे मनमंदिरा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 3. या अध्यायाचे वाचन केल्याने किंवा या अध्यायाचे श्रवण केल्याने संकट काळामध्ये रक्षण होते. श्री गणेशाय नमः. श्री गुरुच्या दर्शनासाठी निघालेल्या नामकर्णीला वाटेत भेटलेल्या सिद्धयोग्याने असा गुरु महिमा सांगितला. तेव्हा नामकर्णीला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, हे यती महाराज, आपण उद्धारकच भेटलात. एवढे सांगा की आपण कुठे राहता, रोज तुमच्या भोजनाची काय व्यवस्था आहे. तुमचा दास होऊन सेवा करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी तुम्हाला हे विचारत आहे. त्यावर सिद्धमुनी म्हणाले, बाळा, ज्या ज्या ठिकाणी सद्गुरू नरसिंह सरस्वती असतात तेथेच मी राहतो. श्रीगुरूचे स्मरण चिंतन हाच माझा आहार. गुरुचा महिमा ज्यात वर्णिला आहे तो गुरुचरित्र ग्रंथ मी नित्यपठन करून त्याचे अमृतपान करीत असतो. गुरुचरित्र ग्रंथाची थोरवी अशी आहे की भोग व मोक्ष, संसार व परमार्थ यापैकी जी जी इच्छा असेल ती गुरुचरित्राच्या वाचनाने पूर्ण होते. जे भक्त सलग 7 दिवस भक्तिभावाने ह्या ग्रंथाचे वाचन करील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ग्रहपीडा रोगपीडा होणार नाहीत. संतती प्राप्त होईल. बंधनातून मुक्ती मिळेल. दीर्घायुष्य लाभेल. सर्व पापे नष्ट होतील. सिद्धाच्या या भाषणामुळे नामकर्णी फार प्रभावित झाला. तो सिद्धाला म्हणाला, आपण मला प्रत्यक्ष साक्षात्कारी गुरुमूर्ती रूप भेटलात. गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा फार दिवसापासून माझ्या मनात होती. आपण मला ते ऐकवावे, त्याने मी धन्य होईल. नामकर्णीने गुरुचरित्र श्रवणाची इच्छा प्रकट केल्यावर सिद्धमुनींनी त्याला आश्वासन दिले. त्याला घेऊन ते आपल्या मुक्कामी म्हणजे भीमा अमरजा नद्याच्या संगमावर घेऊन गेले. एका कल्पवृक्षासारख्या अश्वस्थ वृक्षाच्या छायेत नामकर्णीला बसवून सिद्धमुनी म्हणाले, बाळा नामकर्णी, गुरुमूर्तीची तुला ओळख नव्हती म्हणून चिंता कष्ट भोगावे लागले. गुरुचरित्राची ओळख होण्यासाठी प्रथम आपला आचार विचारात शुद्धता पाहिजे. मनात दृढभक्ती जपण्याचा प्रयत्न कर. होय महाराज, माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे की आपणच माझा उद्धार करा. तापत्रयाने मी त्रस्त झालो आहे. संसार सागरात बुडालो आहे. अज्ञान जलातील कामक्रोधादी जलचर मला तोडून खात आहेत. आपल्या ज्ञान नौकेत मला बसवा. आपल्या कृपेचा वारा शिडात भरून बुडणाऱ्या या जीवाला वाचवून पहिलं तरी न्या. असे म्हणून नामकर्णीने सिद्धमुनीच्या पायी लोटांगण घातले. सिद्धांनी त्याला वर उठवले व आश्वासन देत म्हटले, नामकर्णी, चिंता करू नकोस. मी तुझे साकडे फेडील. अज्ञानाच्या मायेत गुरुकडून तू मनाशी म्हणत आहेस की श्रीगुरु खरोखर मला काही देतील का, असा संशय मनात आल्यामुळे तुला एवढे कष्ट पडले. तो संशय मनातून काढून टाक. गुरु कृपेचा सागर आहेत. ते तुझी उपेक्षा करणार नाहीत. गुरुकृपेचा वर्षाव मेघाप्रमाणे सर्वत्र होत असतो, पण उथळ जागेत ज्याप्रमाणे पावसाचं पाणी साचत नाही, सखोल जागेत साचते, त्याचप्रमाणे गुरुकृपेला जो जास्त पात्र असतो त्याच्यावर विशेष गुरुकृपा होते. गुरुला 2 हात जोडून श्रद्धेने मस्तक लावून नमन केले तरी पुरेसे आहे. श्रीगुरूला कोणती उपमा दिली तरी ते उपमेपेक्षाही महान आहेत. कल्पवृक्षाची उपमा दिली तर कल्पतरू जे जे मागेल ते देतो, परंतु श्रीगुरू न मागता सर्व इच्छा पूर्ण करतात. पूर्ण श्रद्धेने संदेह विरहित होऊन तू गुरुभक्ती कर आणि गुरुचरणी चित्त स्थिर कर. हे स्वामी, त्रिमूर्तींनी मनुष्य योनीत अवतार का घेतला याविषयी सविस्तर सांगावे, म्हणजे मनाचे समाधान होईल. नामकर्णी म्हणाला. सिद्धमुनी म्हणाले, मला तू धन्य आहेस. मी अनेक ठिकाणी प्रवास करीत हिंडलो, पण माझ्या असे लक्षात आले की कोणीही गुरुचरित्राचे महात्म्य जाणत नाही. ते श्रवण करण्याची सद्बुद्धी कोणालाही होत नाही. श्रीगुरुचरित्र ऐकण्याची इच्छा प्रकट करणारा तू एकटाच श्रद्धावान मला भेटलास. तुझी जिज्ञासा उत्तम आहे. इहपरलोकी कल्याण साधण्याची ज्याला तळमळ आहे त्यालाच हे चरित्र श्रवणीय वाटेल. लोककल्याणासाठी तिन्ही देव एकरूप होऊन मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले. तेच गुरु असून भूमीवरील पापाचा भार फेडतात. भक्तांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर संचार करतात. कलियुगात मनुष्यरूप धारण करणारी त्रिमूर्ती प्रथम आदिवस्तू म्हणून एकच ब्रह्म असली तरी प्रपंच वस्तू म्हणून 3 गुणानुसार 3 मूर्ती झाल्या. त्यात ब्रह्मदेवाचा रजोगुण, विष्णूचा सत्वगुण आणि शिवशंकराचा तमोगुण. ब्रह्मा हा सृष्टीची निर्मिती करतो. विष्णू तिचे पोषण करतो आणि शिवशंकर तिचा विनाश करतो. हे 3 जरी वेगळे दिसत असले
तरी ते भिन्न नाहीत. तिघे मिळून सृष्टी चालविण्याचे एकच कार्य करतात. आता या अवताराचे कार्य कसे चालते, अवतार घेण्याचे कारण काय घडले, या संबंधी पुराणात एक कथा आहे, ती तुला मी सांगतो. कथा अंबरीशाची. अंबरीश नावाचा एक ब्राह्मण होता. एकादशीच्या दिवशी तो निर्जल उपवास दिवसभर ईश्वर नामस्मरण करी. अभ्यागताचे स्वागत करणे ही त्याची ख्याती होती. द्वादशीच्या दिवशी पारणे करण्यापूर्वी कोणी अतिथी आला तर त्याला प्रथम जेवायला वाढायचे, मग आपण भोजन करायचे असे शास्त्र आहे. एकदा दुर्वास मुनी त्याचे एकादशीचे व्रत भंग करण्याच्या हेतूने अंबरीशाकडे गेले. त्यांना पाहून अंबरीशाला आनंद झाला. त्याने अर्धपाद्य देऊन त्याच्या लौकिकाला शोभेल असे त्यांचे यथोचित स्वागत केले. त्यांना वंदन करून विनंती केली की, ऋषीवर्य, आज साधन द्वादशी तिथी घटकाभरच आहे. एकादशीचे पारणे करायचे असेल तर तेवढ्या काळात भोजन करणे प्राप्त आहे. तेव्हा आपण स्नानादी उरकून वेळेवर परत यावे, म्हणजे मला वेळेत भोजन करून पारणे करता येईल. होय, मी लवकर परत येतो असे सांगून दुर्वास मुनी नदी किनारी गेले. तेथेच अनुष्ठान करायला बसले. इकडे अंबरीशाने त्यांची वाट पाहून विलंब होऊ नये म्हणून नुसते तीर्थ हातावर घेऊन पारणे केले. दुर्वासासाठी पंचपक्वानाचे भोजन तयार केले. तेवढ्यात दुर्वास आले. अंबरीशाच्या मुखाकडे पाहून म्हणाले, काय रे दुरात्मा, मी अतिथी म्हणून तुझ्याकडे आलो होतो. माझी वाट न पाहता तू एकट्याने आधीच भोजन कसे केलेस? मुनिराज, मी आपली खूप वाट पाहिली. आपल्याला येण्यास विलंब होत आहे असे पाहून नाईलाजाने व्रतभंग होऊ नये म्हणून मी भोजन केले. मला क्षमा करा. अंबरीश ब्राह्मण म्हणाला, मला काही सांगू नकोस. या पापाचे फळ तुला भोगावे लागेल. त्यासाठी मी तुला शाप देतो की तू 84 योनीत जन्म घेशील, त्याशिवाय तुला मुक्ती मिळणार नाही. अंबरीश ब्राह्मण घाबरला. त्याने तत्काळ भगवान विष्णूचे स्मरण व धावा केला. ब्रह्मविवर्धन ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय. त्या क्षणी भगवान विष्णू वैकुंठातून अंबरीशाजवळ प्रकट झाले. श्री विष्णू दुर्वासांना म्हणाले, महामुनी, तुम्ही निष्कारण माझ्या भक्ताला शाप दिलात. भक्ताचे रक्षण करण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे आणि मी ते करीन. त्यांचे शाप मी भोगीन. तुम्ही फक्त अंबरीश ब्राह्मणाला दिलेला शाप मला भोगावा लागेल असा उशाप द्या. यावर दुर्वास मुनी म्हणाले, तथास्तु. अंबरीश ब्राह्मणाला मुक्ती मिळेल, परंतु हे विष्णुदेवा, तू विविध स्थानी व विविध योनीत मिळून 10 लाख वेळा अवतार घे. श्री विष्णू म्हणाले, मी लक्ष्मीसहित अनेक अवतार घेऊन दुष्टांचा नाश व संतांचा आणि देवाचा उद्धार करील. ह्याप्रमाणे विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध असे 9 अवतार घेतले व पुढे 10वा कलंकी अवतार होणार आहे. देवाचे अवतार केवळ सत्कार्यासाठीच होतात. ते कधी प्रगटपणे तर कधी गुप्तपणे ते केवळ ज्ञानी लोकांनाच कळतात. सिद्धमुनी म्हणाले, नामकर्णी ते विभूतीयुक्त व्यक्ती श्री विष्णूचे अवतार आहेत. एकदा तर ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचा पृथ्वीवर एकाच वेळी एकाच ठिकाणी जन्म झाला. पतिव्रता अनुसूयेची ही कथा आहे. मुनिराज, ही कथा ऐकण्यासाठी मी फार उत्सुक आहे. मला ती कथा कृपया सांगा. नामकर्णींनी विनंती करताच सिद्धमुनी कथा सांगू लागले. इति श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 3 समाप्त.